ज्ञानेश्वरी पठनाध्याय दुसरा ओव्या 266 ते 285 श्लोक 48 ते 54 परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मे संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। तू योगयुक्त होऊनी फळाचा संगुसा टाकुणी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेत तोषावे हेही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथे शेनी अपरितोके क्षोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परिठेली याही सगुण जाहले आयसेची मानी देखई जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणई देखई संता संत कर्मी हे जे परिसरिसेपणे मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे दुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणं मन्विच्छ कृपणा फलहेतव बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय उज्जस्व योगः कर्म सुकौशलम् अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणै योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा आरुता कर्म भागो परितेची कर्म आचरिजे तरी सहा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती म्हणून बुद्धियोग सधरू तेथ अर्जुना होय स्थिरू मने करी अवघेरू फल हेतुचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले इही उभय बंदी सांडिले पाप पुण्य कर्मजं बुद्धि युक्ताये
फलं त्यक्त्वा मनाशिनी जन्मबन्ध मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम् ते कर्मेतरे वर्तती परिकर्मफळा नाकळती आणि याता याती न लोपती तया अर्जुना तया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धी योगयुक्त धनुर्धरा यदा ते मोह कलिलं बुद्धिर व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदम् श्रुतव्यस्य च श्रुतव्यस्य च तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानिसी संचरईल मग निष्कलंक गहन उपजेलात्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुषेन श्रुतीवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधात वचला बुद्धि तदा योगमवाप्स्यसि इंद्रियाच्या संगती जे परसू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तरी पावसी तू सकळ योग स्थिती अर्जुन वाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजत किं तेथ अर्जुना म्हणे देवा आची अभिप्राव आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी रामकृष्ण हरी।